नमस्कार, माझं नाव रेणुका काकासाहेब बोर्डे, राहणार दुधाड, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर। मी या समूहामध्ये अध्यक्ष आहे आणि मी पूर्ण महाराष्ट्रभर स्टॉल लागले तर मी त्या स्टॉलला जाऊन आम्ही भरीत भाकरी, बेसन भाकरी आणि डाळबट्टीचे असे पदार्थ बनवतो। पूर्वीच्या काळी बेसन भाकरीला खूप महत्त्व होते, पण मधल्या काळामध्ये बेसन भाकरीला कोणी विचारित नव्हते, पण आता मुंबईकरांना बेसन भाकर आणि भरीत भाकरीची खूप आवड आहे। ते आता खूप एन्जॉय करतात, बेसन भाकर खाऊन मस्त एन्जॉय करताय। आता बेसन भाकर, बट्टी आटा, डाळबाटी, पिठलं भाकर, खेड्याकडा माल सिटीच्या लोकांना घरपोच मिळेल अशा पद्धतीने आम्ही पूर्ण माल तयार करून सनी स्टॉलवर ठेवतो आणि ऑर्गॅनिकचा माल असल्यामुळे त्याला खूप मागणी असते। वाटत नव्हतं ना की या क्षेत्रामध्ये आपल्याला पैसा राहू शकतो म्हणून सनी तिथं आम्हाला भरपूर ट्रॅफिक राहिला तेव्हापासून आम्ही करतोय बेसन भाकरी, का त्याला बी खूप महत्त्व आहे म्हणून सनी आम्ही इथे मुंबईत आलो तर आम्हाला वाटले नव्हते की आमच्या बेसन भाकरीला एवढे मागणी राहील। आम्ही आमच्या फक्त कडधान्य आणि घेऊन आलो होतो, आम्हाला वाटलं तेच मालिक, पण इथं आल्यावर समजलं की मुंबईकरांना बेसन भाकरी आणि भरीत भाकरी पण खूप आवडतात। ते भरपूर प्रतिसाद देतात। आम्ही बेसन भाकर आणि भरीत भाकरी 90 रुपये अशा प्लेटनं विकतोय, आम्हाला खूप त्याच्यात नफा राहतोय। आम्ही मुंबईत आल्यावर मुंबईचे लोक कमीत कमी 1000-1500 लोक आमच्याकडून पिठलं भाकरी आणि भरीत भाकरी खाऊन गेलेले आहे। आमच्याकडे दाल मिलचं प्रोडक्ट आहे आणि आम्ही ती शेतकऱ्यांचीच पुरी खरेदी करून सनी गावावरच डाळ बनवतो, त्याला बिन पॉलिशच्या असल्यामुळे खूप मागणी असते। धन्यवाद।